संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना, मातृशक्ती, पितृशक्ती, युवा शक्ती सर्वांना जय सेवा, जय जोहार. आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही आदिवासी गोंडगोवारी आहोत, जे वाघोबा नागोबा ढालपूजा पुजतात, ज्यांची लग्नविधी, जन्मविधी, मृत्यूविधी हे पॅरा 83 प्रमाणे आहे, त्यांची एंट्री सबस्क्राईब झालेली आहे, ते आम्ही गोंडगोवारी आहोत. आणि याच लढ्याला घेऊन संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीने शासनासोबत 14 डिसेंबरपासून मोर्चाच्या स्वरूपामध्ये असो, पहिल्या टप्प्याचं आमरण उपोषण असो, दुसऱ्या टप्प्याचं आमरण उपोषण असो, रस्ता रोको असो, जेलभरा आंदोलन असो, ठिय्या आंदोलन असो किंवा हिवाळी अधिवेशनावर निवेदन असो, वारंवार शासनासोबत प्रामाणिक लढा लढला गेला आहे. आणि संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात बांधव प्रामाणिकपणे संवैधानिक कृती समितीसोबत निरंतर काम करत आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये शासन जेव्हा निराशा निर्माण करते, तेव्हा आंदोलनाच्या माध्यमातून संवैधानिक कृती समिती प्रामाणिकपणे डोळ्यात डोळे घालून शासनासोबत लढत असते. ही लढाई सिरियसली जे सत्तेत बसलेले जे जमात बांधव आहे त्यांनी कधी घेतली नाही किंवा त्यांची मनस्थितीसुद्धा नसेल. पण जे जमात बांधवांनी संवैधानिक कृती समितीवर ठेवलेला विश्वास आहे, त्याच अनुषंगाने संपूर्ण लढा हा वारंवार शासनासोबत आम्ही लढत आहोत. आणि याही हिवाळी अधिवेशनावर 11/12/2025 भव्य असा मोर्चा आम्ही काढला होता. आणि संपूर्ण जमात बांधवांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे तिथे रात्रंदिवस थंडीमध्ये आम्ही आंदोलनाच्या स्वरूपामध्ये शासनासोबत भिडलो. लहान बाळाला घेऊन आमच्या माता बहिणी, विद्यार्थी वर्ग, वयोवृद्ध संपूर्ण जमात बांधवांनी नागपूरमध्ये कडक थंडीमध्ये आपली दिवस काढले. आणि त्याच अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तत्पूर्वी भेट घेऊन आम्हाला काही पॉझिटिव्ह गोष्टी केल्या होत्या. आणि ज्यामध्ये अटर्नी जनरल साहेबासोबत भेट, शासकीय बैठक, 1 महिन्यामध्ये वडणे कमिटीचा अहवाल, विद्यार्थींचे डिग्री, डिप्लोमा किंवा स्कॉलरशिप असो किंवा नोकरीवर लागलेले जे आमचे जमात बांधव आहेत, ज्यांना जे आज घरी बसून आहेत, या संदर्भातही ते पॉझिटिव्ह चर्चा केली होती. त्याच अनुषंगाने जमातींनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं. आणि आज 28 डिसेंबरला माननीय परिणव फुगे साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबासोबत चर्चा झाली फोनद्वारे. आणि परिणव फुगे साहेबांनी जे अटर्नी जनरल साहेब आहे यांची तारीख जी आहे 19 जानेवारी 2026 आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीला ती तारीख दिलेली आहे. आणि यावेळेस कुठलीही संभ्रम निर्माण होणार नाही, बैठक होईलच असं आश्वासनसुद्धा दिलं. प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबासोबत त्यांनी चर्चा केली. आणि संवैधानिक कृती समितीच्या माध्यमातून ज्या जमात बांधवांनी कडक थंडीमध्ये आपली अहोरात्र काढली, त्याचं कुठंतरी हा एक नवीन मार्ग जो आहे लढाईचा सुरू झालेला आहे. जे जमात बांधव सत्तेत राहून काही करू शकले नाही, फक्त ते फोटो काढायपुरते त्या ठिकाणी उपस्थित राहतात. याही वेळेस असेच झाले. आमची संपूर्ण मीटिंग संपन्न झाल्यानंतर ते जमात बांधव आले, फोटो सेशन केले आणि समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जमात बांधवांनी लक्षात घ्यावं
संवैधानिक कृती समितीची अभ्यासक टीम, संवैधानिक कृती समितीचा संपूर्ण जमात बांधव एकजूट आहे आणि एकजूट राहील. त्यामुळे कुठलाही संभ्रम निर्माण न करता आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीसोबत प्रामाणिक राहावं आणि संवैधानिक कृती समिती जमातीच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी प्रामाणिकपणे संवैधानिक कृती समितीला आणि जमात बांधवांना आश्वस्त करतो आणि सांगू इच्छितो की ही जी मीटिंग लागली, ही मीटिंग आदिवासी गोंडगोवारी जमातीने जे अहोरात्र थंडीमध्ये काढलेली जे रात्र आहे, दिवस आहे, जे लहान मुलं त्या ठिकाणी थांबून होते, हे त्यांचं कुठंतरी नवीन मार्ग आहे. त्यांनी कुठंतरी ही लढाई लढली, त्यामुळे हा नवीन मार्ग निघालेला आहे. आणि सत्ता हे अजून 4-5 वर्ष आहे, 4 वर्ष आहे आणि या शासनासोबत वारंवार आम्हाला लढावं लागणार आहे. जमातीने विश्वास ठेवावा, कुठल्याही अफवेला बळी न पडता. जे संवैधानिक कृती समितीची प्रामाणिक कार्यकर्ते आहे, ते प्रामाणिकपणे कार्यकर्ते निरंतर काम करत राहतील. चाहे किती लोक अफवा फैलो, त्या अफवेला बळी पडू नका आणि प्रामाणिकपणे या लढाईसोबत राहावं. संवैधानिक कृती समिती शेवटल्या टोकापर्यंत न्याय देपर्यंत प्रामाणिक राहील अशीच अपेक्षा करतो आणि जमातीने सुद्धा संवैधानिक कृती समितीसोबत विश्वास ठेवावा आणि या लढाईला आपण मोठ्या स्वरूपामध्ये यश मिळेपर्यंत लढत राहू, यामध्ये कुठलाही दुमत नाही. काही लोक जे फोटोद्वारे अपप्रचार करत आहे, त्यांना आश्वस्त करतो, जमातीचा घात करणाऱ्या लोकांना जमात कधी विसरत नाही, हे लक्षात ठेवावं. कारण की आम्ही जमातीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला आमच्या जमातीची फूट कुठे दिसता कामा नये, या अनुषंगाने आम्ही कुठेतरी शांत असतो. याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला चालता येत नाही, आम्हाला लढता येत नाही. आम्ही लढूसुद्धा, बोलूसुद्धा, चालूसुद्धा आणि न्यायसुद्धा मिळवून देऊ. संपूर्ण गोंडगोवारी जमात प्रामाणिक आहे, कार्यकर्ते प्रामाणिक आहे, संवैधानिक कृती समितीसुद्धा प्रामाणिक आहे, असेच आपल्याला आश्वस्त करतो आणि इथेच थांबतो. जय सेवा, जय जवाहर.